तर हॅलो आणि स्वागत आहे तुमचं फोटोशॉप बिगिनर सिरीजच्या या 11व्या लेक्चरमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत फोटोशॉपमधील छोटेसे हे 3 टूल आहेत: ब्लर टूल, शार्पन टूल आणि स्मज टूल. तर बेसिकली या टूलच्या नावासारखंच या टूल्सचं काम पण आहे. तर छोटेसे टूल आहेत आणि मी ट्राय करेन की लवकरात लवकर तुम्हाला एक्सप्लेन करावं, जेणेकरून आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये लेअर मास्क आणि याच्यासारखे अजून काही ॲडव्हान्स टूल्स आपण एक्सप्लोअर करू. तर चला, मी फोटोशॉप स्क्रीन शेअर करतो, आपण बघूया. तर तुम्ही बघू शकता, फोटोशॉप ओपन केलं. आपण इथे एक इमेज जी आहे मी ही डाउनलोड करून ठेवली आहे. तुम्ही पण जर ॲज अ एक्सपेरिमेंट म्हणून जर तुम्हाला टूल ट्राय करायचे असतील प्रॅक्टिससाठी, तर तुम्ही काही इमेजेस गुगलवरनं किंवा पिंटरेस्ट किंवा पिक्साबे, पिक्सल्स या वेबसाईट्स आहेत जिथून तुम्ही या इमेज डाउनलोड करू शकता. सो फर्स्ट इरेझर टूल जो आहे त्याच्या खाली तुम्हाला इथं काही ऑप्शन दिसेल, जो की एक वॉटर ड्रॉप सारखा एक ऑप्शन असेल. तुमचा कर्सर जर तुम्ही तिथं नेलात तर तुम्हाला त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू पण दिसू शकतो त्या टूल्सचा की काय आहे. आणि त्याच टूलवरती जर तुम्ही क्लिक होल्ड करून ठेवलं तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला अजून 2 टूल बघायला मिळतात, जे की शार्पन टूल आणि स्मज टूल आहे. फर्स्ट आपण बघणार आहोत तो आहे ब्लर टूल. हा जो ब्लर टूल आहे हा आपण सिलेक्ट करणार आहोत. ओके, ब्लर टूल सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही टूलचा आयकॉन आहे तो एका ब्रशसारखा तुम्हाला बघायला मिळतो. तर बेसिकली या टूलने होतं आहे काय, तर सिम्पल तुम्ही ज्या पार्टवरती इमेजच्या ड्रॉ कराल तेवढा एरिया ब्लर होईल. तर ब्रशची साईज वाढवण्यासाठी सेम ज्या आपण कर्ली ब्रॅकेट्स कीज होत्या तो शॉर्टकट आहे. साईज वाढवू शकता आणि कमी देखील करू शकता. ओके, तर फर्स्ट इथून आपण हा टूल यूज करण्याआधी आपण काय करू, तर आपली लेयर जी आहे ती डुप्लिकेट करू. लेयर डुप्लिकेट करण्याचा जो शॉर्टकट आहे तो कंट्रोल जे आहे. कंट्रोल जेने तुमची जी काही लेयर आहे ती डुप्लिकेट होईल. किंवा डुप्लिकेट लेअरवरती काम न करता आपण इथून एक एम्प्टी लेअर क्रिएट करू शकताय. आणि हा टूल सिलेक्ट केल्यानंतर जो ऑप्शन बार आपल्याला दिसतोय तिथं आपण ब्रश पॅनल जो आहे किंवा ब्रश सेटिंग्स ज्या आहेत तिथून आपण आपला जो काही ब्लर टूलचा जो काही ब्रश आहे त्याला आपण स्मूथ राऊंड ब्रशमध्ये सिलेक्ट करू शकतो, जेणेकरून तुम्ही जे काही ड्रॉ कराल ते त्या ब्रशच्या प्रॉपर्टीजमध्ये तिथं अप्लाय होईल. नेक्स्ट त्याच्यासमोर आपल्याला काही मोड्स दिसत आहेत, जे की ब्लेंडिंग मोड सारखेच आहेत, पण याच्यात थोडे कमी ऑप्शन्स आहेत जे तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघू शकता. नेक्स्ट त्याच्या पुढे आहे स्ट्रेंथ. नॉर्मली बाय डिफॉल्ट जी ब्लरची स्ट्रेंथ आहे ती 50% असते. मी इथे इन्क्रीज करतो, 100% ठेवतो. ब्रशचा अँगल चेंज करण्याची गरज नाही आहे आपल्याला, जो की आपला ब्लर टूलचा आहे तो आपण अँगल त्याचा 0वरती ठेवू. सॅम्पल ऑल लेयर्स जे आहे आपण हे क्लोन स्टॅम्प टूलमध्येही पाहिलं होतं. तर सॅम्पल ऑल लेयर जे आहे किंवा हिलिंग ब्रश टूल जो आपण पाहिला होता त्याच्यात हे ऑप्शन होतं. तर सॅम्पल ऑल लेयर जे आहे ते इनेबल ठेवा. आणि इथं कुठल्याही प्रकारचा सॅम्पल घ्यायचा नाही आहे आपल्याला. जस्ट एम्प्टी लेयर आपण क्रिएट केली, जी की आपण ह्या खालच्या प्लस आयकॉनने क्रिएट केली इथं लेयर पॅनलच्या. तर हा टूल सिलेक्ट करून तुम्हाला जो एरिया ब्लर करायचा आहे तुम्ही तिथं जस्ट सिम्पल पेंट करू शकता आणि त्या पद्धतीने तिथं ब्लर अप्लाय होण्यास सुरू होते. लाईक मी जे हे करतोय आता इथं काही एरिया ऑलरेडी ब्लर आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडा शार्प एरियावरती हे टूल यूज करून दाखवतो. आता आपल्या ब्रशची प्रॉपर्टी जी आहे ती स्मूथ असल्यामुळे एकदम लाईट एक हलकासा ब्लर जो आहे तो तिथं अप्लाय होईल. एक सिम्पल मी इथं पण ब्लर ॲड करतो. ब्रश साईज तुम्ही गरजेनुसार छोटी मोठी करू शकता. ओके, इथं मी काही साईडला ब्रश ॲड केला. आता इथं लेयर डुप्लिकेट करण्याचा आपल्याला फायदा काय आहे, तर ज्यावेळेस मी एम्प्टी लेयर जी आहे ती क्रिएट केली इथं आणि सॅम्पल ऑर लेयर हे जे आहे हे इनेबल केलं, तर त्यानंतर जो काही सिलेक्टेड पार्ट आहे, जो काही सिलेक्टेड पार्ट आपण ब्लर केला तो पार्ट त्या एम्प्टी लेयरवरती व्हिजिबल आहे. ओके, इथं काही ब्लर जो आहे तो यांच्या हातावर पण आलेल्या आपल्या जो काही मॉडेल आहे इमेजमध्ये त्याच्या हातावर पण आपल्याला बघायला मिळतो. तर इमेजचं जर बिफोर आफ्टर जर आपण केलं तर इथं तुम्ही पाहू शकता, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. बिफोर आफ्टर जर काही केलं तर हा पार्ट जो आहे हा शार्प होता, पण आपण ब्लर टूल यूज केल्यानंतर तो पार्ट ब्लर झाला. ओके, हाच एक सिम्पल यूज या ब्लर टूलचा आहे. सो आपलं जे काय ते ब्लर ॲड करून झालेलं आहे. आपण आता बघणार आहोत नेक्स्ट टूल जो आहे आपला तो आहे शार्पन टूल.
शार्पन टूलचा जर ऑब्जेक्ट जर पाहिला तर एक शार्प असा ट्रायंगल त्यांनी दिलेला आहे तिथं. तर हा टूल पण सिम्पल त्याच्या नावासारखंच त्याचं काम आहे की तुमचा जो काही सिलेक्टेड एरिया असेल, आता जर आपण ही इमेज जर पाहिली मॉडेलची, तर बऱ्याचशा वेळेस आपण इमेजवरती प्रोसेस करतो, आपण काही पॅचेस वगैरे फिल करतो, इमेजवरती ब्लर अप्लाय करतो. त्या ह्याच्यामध्ये ह्या इमेजचे काही ज्या काही डिटेल्स आहेत, मी ऑलरेडी बॅकग्राऊंड लेअरला जे आहे ते नॉर्मल लेअरमध्ये कन्वर्ट करतो, जेणेकरून आपल्याला हे शार्प टूल यूज करायला मदत होईल. तर ज्या काही डिटेल्स आहेत त्या थोड्या अजून इन्हॅन्स करण्यात मदत होईल. जसं की आता आपण सध्या रेमिनी वगैरे एआयनी इमेज इन्हॅन्स करतो, त्याच पद्धतीने तुम्ही मॅन्युअली शार्पन टूल वापरून पण इमेज इन्हॅन्स करू शकता. तर शार्प टूल सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथं पाहाल सेम कंट्रोल आहेत जसे ब्रश टूलचे होते, फक्त इथं 2 ॲडिशन ऑप्शन आपल्याला मिळतात. फर्स्ट मी स्ट्रेंथ जे आहे ती आपण आधी त्या टूलला यूज केल्यानंतर आपण स्ट्रेंथमध्ये ॲडजस्टमेंट करू. पुढं जे आहे प्रोटेक्ट डिटेल म्हणून एक ऑप्शन आहे, ते चेक करून ठेवा. ऑलरेडी डिफॉल्ट ते असतंच चेक, पण जर नसेल तर चेक करा. दुसरं जे आहे, इमेज जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डुप्लिकेट करू शकता बिफोर आफ्टर बघण्यासाठी. काही अडचण नाही. एम्प्टी लेयर्स क्रिएट केली पाहिजे दरवेळेस असं काही नाही आहे. आता मला जस्ट काय करायचं आहे की मला आयजवरती जी काही डिटेलिंग आहे ती वाढवायची आहे. तर मी सिम्पल शार्प टूल सिलेक्ट करेल. स्ट्रेंथ जी आहे मी आधी थोडी कमीच ठेवल 20 अराउंड, आणि जस्ट हलकासा तिथं पेंट करेल. ओके, अशा पद्धतीने. तर ह्या पार्टवरती ती डिटेलिंग दिसून येईल. आता जर मी स्ट्रेंथ थोडी जास्त, फॉर एक्झाम्पल मी जर 100 केली, तर एकाच ठिकाणी जर मी पेंट करत राहिलो तर तिथालचे पिक्सल्स किंवा तो जो काही एरिया आहे तो जास्त रफली दिसायला लागतो आणि तो पिक्सलेट होतो, तर ते चांगलं नाही दिसत. त्याच्यामुळे स्ट्रेंथ आणि जे काही ब्रशचा यूज आहे तो एक व्यवस्थित पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे. याने तुम्ही फेशियल फीचर्स जे आहेत ते हायलाईट करू शकता. हेअर्स वगैरे जिथं थोडासा व्हॉल्यूम ॲड करायचा आहे तुम्हाला, ते तुम्ही करू शकता. सिम्पल सिंगल क्लिक, 1-2 क्लिकने मी तुम्हाला ॲड करून दाखवतो इथं. तर सिम्पल जर आपण फेसवरती पाहिलं तर मी हेअर्सवरती, आयजवरती एक टूल यूज केला आहे. आता जर मी इथं हा बिफोर आहे, हा टूल यूज केल्यानंतरचा आहे, तर बिफोर आफ्टर तुम्ही फरक पाहू शकता या इमेजमध्ये. तर सिम्पली अशा पद्धतीने तुम्ही काही स्मॉल डिटेल्स जे की तुमची इमेज इन्हॅन्स करण्यासाठी मदत करतील. जसं की जर तुम्ही आउटफिट एखाद्याचं हायलाईट करू इच्छिता किंवा त्या आउटफिटवरची डिटेलिंग्स तुम्हाला दाखवायचे आहेत, क्लोदिंगवरची फेशियल फीचर्स वगैरे, तर तुम्ही ह्या पद्धतीने ते दाखवू शकता. बिफोर आफ्टर तुम्ही इथं पाहू शकता. तर याच पद्धतीने आपण शार्पन टूल पण यूज करू शकतो. तर शार्पन टूलने तुम्ही फेशियल फीचर्स आणि क्लोदिंगवरचे जे काही डिटेल्स आहेत ते हायलाईट करू शकता किंवा इन्हॅन्स करू शकता. सेम ॲज AI टूल जे आपल्यासोबत करतं. AIमध्ये तरी पण थोडेफार फेशियल फीचर्स जे आहेत ते थोडे इन्हॅन्स किंवा चेंज होतात. ते जे फेस आहे ते मॅच होत नाही प्रॉपर, पण या टूलमध्ये यूज करताना तसं नाही. तर स्मच टूल जे आहे ते एक मिक्स ब्रश टूलसारखं आहे. मिक्स ब्रश जो आपण अजून मला वाटतं आपण एक्सप्लोर नाही केलेला तो, पण सिमिलरली लाईक की तुम्ही त्या टूलच्या मदतीने 2 कलर एकत्र करू शकता, जे की तुम्हाला एक सिमिलर लुक देतं हँड ड्रॉन केल्यासारखं. तर हा जो टूल आहे हा बेसिकली डिजिटल पेंटिंगसाठी फोटोशॉपमध्ये जास्त करून वापरला जातो, आणि बरेचसे याच्यात ॲडव्हान्स ऑप्शन्स पण आहेत जेणेकरून तुम्ही डिजिटल पेंटिंग्सचे बरेचसे आउटपुट्स ह्या ब्रशचे बघू शकता. तर सिम्पली मी स्मच टूल जो आहे तो मी इथं डिफाईन करतो. मी जस्ट सिलेक्ट करतो, एक स्पेसिंग आपण कमी ठेवू. माझ्याकडं जो एक स्मच टूल आहे तो, आणि ह्या हे जे काही स्मच टूल्स आहेत ते तुम्हाला बरेचसे यूट्यूबर्स प्रोव्हाइड करतात टेक्स्चर्डवाले, जे तुम्ही यूज करून तुमच्या इमेजवरती डिजिटल पेंटिंग लाईक लुक देऊ शकता. तर डिजिटल पेंटिंगमध्ये शार्पन टूल आणि स्मच टूल या दोन्ही टूल्सचा यूज होतो. ओके, तर आपण जो आता टूल बघतोय तो आहे स्मच टूल. मी स्मच टूलसाठी परत एक 30 लेअर जी आहे आपल्या आधीची आपण घेतलेली ती मी डुप्लिकेट करतो. इमेजवर दाखवण्याआधी मला वाटतं की आपण जस्ट तिला एक नॉर्मल कॅनवावरती एकदा बघावं की लेअर कसं काम करतं, म्हणजे तुम्हाला कळेल की ती इमेजवरती कशा पद्धतीचा इम्पॅक्ट टाकेल. मी जस्ट हा एम्प्टी कॅनवा जो आहे तो क्रिएट केला, आणि इथून ब्रश टूलनी मी कुठलेही 2 कलर त्या इमेजवरती ड्रॉ करतो, सॉरी त्या कॅनवावरती ड्रॉ करतो. लेअर सेपरेट करतो. हां, इथं ड्रॉ केले. दुसरा जो कलर आहे तो आपण इथं ड्रॉ करू.
ओके, हे जे 2 कलर आहेत ते आपण एकाच लेअरवरती ड्रॉ केले. मी स्मश टूल जो आहे तो इथून निवडतो आणि जस्ट थोडीशी साईज इन्क्रीज करून मी जर इथं पेंट करायचं त्याला ट्राय केलं तर ते इथं त्याच्यात मिक्स करेल. का तर आपल्या ब्रशची स्ट्रेंथ जी आहे ती 100 असल्यामुळे. जर मी स्ट्रेंथ कमी केली तर ते अशा पद्धतीने रिॲक्ट करतं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर स्मच क्रिएट करू शकता. आता सिमिलरली इथून तुम्हाला ब्रश प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या जर तुम्ही काढून टाकल्या, मी जस्ट स्मूथिंग जी आहे ती इनेबल ठेवतो. डिपेंड्स ऑन आपल्या यूज काय आहे. जर तुम्ही एक इमेज एडिट करताय तर प्रॉपर्टीज वेगळ्या असतील. जर तुम्ही जस्ट कलर स्प्लॅश क्रिएट करताय तर प्रॉपर्टीज डिफरंट असतील. अशा पद्धतीने आपण याच्यात कलर मिक्स करू शकतो. दिसतंय या अशा पद्धतीने. हे टूल जे आहेत बऱ्याचशा वेळेस जे काही हेअर सॅम्पल आपण बघतो इमेजमध्ये, काही काही वेळेस हेअर रिटच केलेले असतात, तर ह्या टूलचा सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा सहभाग असतो. तर नेक्स्ट मी ही लेअर क्लोज करतो. होपफुली तुम्हाला कळलं असेल स्मोश टूल कशा पद्धतीने वर्क करतंय. आता जस्ट आपण त्या इमेजवरती यूज करून बघू. आता इमेजनुसार जे आहे आपली साईज आणि स्ट्रेंथ ही चेंज झालेली दिसेल तुम्हाला. आता मी जस्ट इथं हेअर्सवरती तो ड्रॅग करतोय. इतका रिफाईन टच नाही देत बसत पण ओके, अशा पद्धतीने जस्ट फेसवरती जर आपण पाहिलं तर इथं तुम्हाला काही डिटेल्स ज्या आहेत त्या घालवण्यास ह्या टूलच्या यूजने तुम्ही काय करू शकता की हलकीशी स्मूथनेस जी आहे, जर कुठं रफनेस असेल तर ती देण्यासाठी तुम्ही ती वापरू शकता. तर हे काय ह्या टूलच्या यूजने तुम्ही काय करू शकता, तर जे काही कलर्स असतात ते हलकेसे ब्लेंड किंवा एकमेकावर ओव्हरलॅप करण्यासाठी तुम्ही या टूलचा यूज करू शकता. जसं की मी इथं करतो. सॅम्पल ऑर लेअर म्हणून आपण एम्प्टी लेअरवरती जरी क्रिएट केलं, मी जस्ट एम्प्टी लेअरवरती करून दाखवतो. तुम्ही जर इथं काही पेंट केलं तर ह्या टूलमुळं हे बघा, तर अशा पद्धतीने तुम्हाला स्किनचे कलर्स दिसत आहेत जे की आपण त्या ओरिजिनल लेअरमधून घेतले आणि मी ते या पद्धतीने ड्रॅग करतो. या पद्धतीने आपण त्यांना ड्रॅग करू. लाईक इथं लिप्सचे जे काही डिटेल्स आहेत त्या थोडक्यात काय, तर जर तुम्ही काही ओव्हरलॅपिंग इफेक्ट ॲड करणार असाल इमेजमध्ये तर ह्या टूलच्या मदतीने तुम्ही त्याला ब्लेंड करू शकता आणि एक नॅचरल लुकपर्यंत नेण्याचा ट्राय करू शकता. तर डिजिटल पेंटिंगवरती जर मी सेपरेट एक लेक्चर घेतलं तर आपण त्याच्यामध्ये ह्या टूलच्या मदतीने इमेजला रिएनहॅन्स करू शकते आणि पेंटिंग लाईक एक लुक आपण देऊ शकते. ओके, जर मी इथं ऑफ केलं तर हे अशा पद्धतीने तुम्हाला पिक्सल्स दिसतात. तर हे जे काही कलर आहेत ते मी फिल केले. ओके, तर हे का होत आहेत कलर अशा पद्धतीने, तर आपण सॅम्पल ऑल लेअर जे आहे ते आपण इनेबल ठेवलं. त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने ते कलर्स बघायला मिळते. जरी मी एम्प्टी लेअरवरती काम करत असलो तरी हे सॅम्पल्स कलर्स जे काही या टूलने पिक केलेत ते आपल्या ओरिजिनल लेअरमधलेच आहेत. ओके, तर अशा पद्धतीने स्मश टूल पण वर्क करतो. तर ह्या टूलच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सिमिलर टू ब्लर आणि शार्पन टूलच आहेत. स्ट्रेंथ आहे, सॅम्पल ऑल लेअर आहे, काही ब्लेंडिंग मोड्स म्हणा किंवा नॉर्मल ब्रश मोड्स आहेत ते इथं आपल्याला बघायला मिळतात. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे टूल पाहिलेत ते आहे ब्लर टूल, शार्पन टूल आणि स्मश टूल. आणि अपेक्षा आहे की छोटे टूल्स आहेत पण ज्या पद्धतीने रिटच करायला ते तुम्हाला मदत करतात त्या पद्धतीने तुमची इमेज जी आहे ती इनहॅन्स दिसते आणि ती थोडीशी पॉपआउट आपण म्हणू की तुम्हाला शो करता येते. जर तुम्ही मोबाईल्समध्ये फोटोग्राफी केली असेल तर तुमच्या काही मायनर डिटेल्स ज्या आहेत त्या हायलाईट करून तुमची इमेज अजून चांगली दिसू शकते. तर अशाच व्हिडिओजसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओजला शेअर करा. भेटूया नेक्स्ट ट्युटोरियलमध्ये.